हा पोह्याचा पापड बघा तेलात टाकल्यावर किती मस्त अगदी चौपट फुलला गेला आहे. हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पेंडचे पोह्याचे पापड कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पोह्याच्या पापडासोबतच पोह्याचे मिरगुंड देखील बघू शकता तुम्ही. किती मस्त फुलले गेले आहेत. अगदी खुसखुशीत तयार होतात. सर्वात आधी एका परातीमध्ये चाळणी ठेवून त्यामध्ये अर्धा किलो पोहे घालून ते चाळून घ्यायचे आहेत. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे संपूर्ण पोहे घालून मध्यम ते मोठ्या आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पोहे थंड करायचे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड करायची आणि पीठ चाळण्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. आता या दळलेल्या पिठामध्ये 1.5 मोठा चमचा भरून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 मोठा चमचा पापडखार, 1 मोठा चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा भरून हिंग घालायचा आहे. त्याचप्रमाणे चवीप्रमाणे किंवा 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे. सर्व एकजीव करून घ्यायचं. आता गॅसवर एका कढईमध्ये 2 कप भरून पाणी घालायचं. पाण्याला छान खळखळून उकळी आली की त्यामध्ये 1 कप भरून तयार केलेलं पोह्याच्या पापडांचं पीठ घालायचं. मंद आचेवर व्यवस्थित एकजीव करून गॅस बंद करून झाकण ठेवून अर्धा तासाची वाफ काढायची. अर्धा तासानंतर पीठ एखाद्या ओल्या कापडाने मळून घ्यायचं आणि त्याच्या लाट्या करून पापड पातळ लाटून घ्यायचे. अशाच पद्धतीने मोठ्या पिठाचा गोळा करून त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची आणि तिचे असे उभे आडवे काप करून त्याचे मिरगुंड बनवून घ्यायचे. आता हे पापड घरातच फॅनखाली 1 दिवस वाळवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन दाखवायचं. इथे आपले एकाच पिठापासून पोह्याचे पापड आणि पोह्याचे मिरगुंड देखील तयार आहेत. आता हे पापड आपण तळून बघूया. बघू शकता पोह्याचा पापड आणि पोह्याचे मिरगुंड किती मस्त खुसखुशीत तयार झाले आहेत. पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.